जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण. जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण. ही साद घालती झाडे कामध्ये थांबती वारे, हे पहा संपले पाणी मातीस दुखवले कोणी. ही जीवसृष्टी हा निसर्ग सुंदर मातीची पुण्याई, सांगती उद्याच्या पिढ्या म्हारे जपा जपा हिरवाई. थांबवू चला हे प्रदूषण, लाभू दे जगा संजीवन. या करू जतन वातावरण, रे चला जपू पर्यावरण. आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण. नमस्कार मंडळी, मी सुरभी वालावलकर ठोसर तुम्हा सर्वांचं ऑनलाईन खुली पर्यावरण शाळेमध्ये मनपूर्वक स्वागत करते. आपला जो ऑनलाईन खुली पर्यावरण शाळा हा जो उपक्रम आहे तो पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आला आहे. आणि आपण गेले ऑलमोस्ट फेब्रुवारी पासून आपण दर शुक्रवारी वेगवेगळ्या विषयांवरती आपण विविध सेशन्स घेत असतो पर्यावरण या विषयातले, आणि आपण दर शुक्रवारी भेटत असतो. तर यामध्ये अनेक विषयांवरती सेशन्स होतात, चर्चा सुद्धा होतात. तर असं आपलं ही ऑनलाईन खुली पर्यावरण शाळा उपक्रम सुरू आहे. पर्यावरण दक्षता मंडळ ही संस्था गेले 25 वर्ष पर्यावरण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे, हे आपण सर्व जाणताच. ठाण्यामध्ये आपली संस्था सुरू झाली, परंतु डोंबिवली, कल्याण, मुरबाड, टिटवाळा, मुंबई, नवी मुंबई येथे देखील आता आपल्या संस्थेचं कार्य विस्तारत चाललं आहे. आपण जसं दर सेशनला एका प्रकल्पाची माहिती घेतो, त्याआधी मला फक्त एका म्हणजे बातमीची अनाउन्समेंट करायची आहे. ती आपल्या पर्यावरण दक्षता मंडळाच्या परिवारासाठी अतिशय दुःखद बातमी आहे की आपलं पर्यावरण मासिकाचे जे सल्लागार संपादक होते डॉक्टर हेमचंद्र प्रधान, त्यांचं काल दुःखद निधन झालं. तर त्यांना आपल्या संपूर्ण पर्यावरण दक्षता मंडळाच्या टीमतर्फे मी म्हणजे श्रद्धांजली वाहते. सरांचं विज्ञान क्षेत्रातलं कार्य अतिशय म्हणजे खूप ग्रेट काम आहे त्यांचं विज्ञान क्षेत्रातलं. ते एक प्रख्यात संशोधक होते, प्रचार आणि प्रसारक होते विज्ञान विषयाचे, आणि ते प्राध्यापक देखील होते त्या विषयातील. तर पुन्हा एकदा मी आपल्या संपूर्ण टीमकडून डॉक्टर हेमचंद्र प्रधान यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि आपण आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूया. जसं आपण दर सेशनमध्ये आपल्या पर्यावरण दक्षता मंडळाच्या एका प्रकल्पाविषयी माहिती घेतो, तसं आज आपण जाणून घेणार आहोत माझा तलाव या प्रकल्पाविषयी. पर्यावरण दक्षता मंडळाच्या जलसाक्षरता म्हणजे वॉटर लिटरसी कॅम्पेन ह्याच्या अंडर म्हणजे ठाणे स्वच्छ खाडी अभियान आणि माझा तलाव हे 2 प्रकल्प सुरू करण्यात आले. त्यापैकी स्वच्छ खाडी अभियानाची आपण मागच्या सेशनमध्ये माहिती घेतली होती. माझा तलाव हा आत्ताच म्हणजे 5 जून 2023 रोजी सुरू झालेला प्रकल्प आहे. आणि प्रकल्प म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो की एक चळवळ आहे, कारण की ठाण्यातील तलावांच्या संवर्धनासाठी आपण हे चळवळ सुरू केली आहे. आणि यामध्ये आपल्या ठाणे महानगरपालिकेचा देखील सहभाग आहे, म्हणजे त्यांच्याशी कोलॅबोरेशन मध्येच आपण हे माझा तलाव मोहीम सुरू केली आहे. आणि यामध्ये आपण विविध शाळांना तलावांशी जोडण्यामध्ये आपल्याला यश आलं आहे. जेव्हा आपली सुरुवात झाली तेव्हा पर्यावरण दक्षता मंडळाची सुद्धा सुरुवात जेव्हा झाली तेव्हा मेन आपला फोकस होता की शाळेतल्या मुलांमध्ये पर्यावरणाचा अवेअरनेस करणं किंवा त्यांना पर्यावरणीय साक्षर करणं. तर तसंच आपण माझ्या तलावच्या अंतर्गत देखील अनेक शाळांना आपण संपर्क केला, ज्या शाळा तलावांच्या बाजूला वसलेल्या आहेत. आणि जवळजवळ 30 ते 32 शाळांनी त्यांच्या शाळेशेजारचे तलाव अडॉप्ट केले आहेत. आणि ती मुलं आता रेग्युलरली तलावाला भेट देऊन त्याचे ऑब्झर्वेशन्स आपल्याला पाठवत असतात. तर याच्याच अंडर आपण अनेक ऍक्टिव्हिटीज देखील केल्या. यामध्ये सर्वप्रथम आपण प्रत्येक शाळांमध्ये जाऊन सेशन्स घेतले विविध प्रकारचे तलाव अवेअरनेस विषयावरती. त्यानंतर त्या मुलांची आपण तलावाला भेट सुद्धा घेतली. आणि यातून आता नवीन जे यंग कार्यकर्ते आता तलाव संवर्धनाच्या बाबतीमध्ये तयार झाले आहेत आणि ते आता तलाव संवर्धनाचं कार्य पुढे नेत आहेत. ह्याच्याच अंडर आपले 3 कार्यक्रम देखील झाले. आपल्यापैकी बरेच जण जे तलावांच्या देखील आपल्यापैकी काही स्वयंसेवक आहेत किंवा पर्यावरण ग्रुपमध्ये देखील आहेत.
त्यांना नक्की माहिती असेल या विषयाबद्दल की 17, 19 आणि 21 डिसेंबर या 3 दिवशी आपण 3 विभागांच्या स्पर्धा घेतल्या होत्या. त्यापैकी 17ला घोडबंदर विभागाच्या तलावांची स्पर्धा झाली. त्यानंतर 19ला कळवा, मुंब्रा, दिवा या विभागातील स्पर्धा झाली आणि 21 तारखेला ठाणे शहरातील तलावांची स्पर्धा झाली. तर त्या तलावांच्या बाजूला ज्या शाळा होत्या त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी येऊन त्यांचे त्या तलावाबद्दलचे ऑब्झर्वेशनचं सादरीकरण केलं आणि या स्पर्धांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. आणि याबद्दलचीच एक कॉन्फरन्स आपण आता 4 जानेवारीला करत आहोत. त्याचं डिटेलमध्ये अनाउन्समेंट मी आपलं आजचं मेन सेशन झाल्यानंतर मी त्याची अनाउन्समेंट करेन. आजच्या विषयाकडे आपण आता वळूया. आजचा जो विषय आहे तो अतिशय वेगळा आहे, म्हणजे अशा विषयाचं आपण ह्याच्या आधी सेशन घेतलं नव्हतं. फ्रेश वॉटर स्पॉन्जेस या विषयावरती आज आपण मार्गदर्शन ऐकणार आहोत आणि हा अतिशय इंटरेस्टिंग विषय आहे. मी याबद्दल जास्त आता बोलत नाही कारण की सर काकवीपुरे सर जे आपल्यासोबत आज उपस्थित आहेत तेच तुम्हाला याविषयी अतिशय रंजक माहिती सांगतील. थोडक्यात मी तुम्हाला काकवीपुरे सरांचा परिचय करून देते. डॉक्टर दिलीप काकवीपुरे सर BNN कॉलेज भिवंडी येथे झुओलॉजी डिपार्टमेंटला असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचं PhD जी आहे ती अक्वाकल्चर या विषयामध्ये झाली आहे, अक्वाकल्चर इन फ्रेश वॉटर बॉडीज. त्यानंतर त्यांनी बायोडायव्हर्सिटी, मॅनेजिंग मरीन डेब्रिस पोल्युशन, मायक्रोबायोलॉजी अशा अनेक विषयांमध्ये त्यांचं काम आहे. त्यानंतर त्यांनी टॅक्सॉनॉमिक स्टडीज ऑफ फ्रेश वॉटर स्पॉन्ज इन महाराष्ट्र या विषयामध्ये त्यांचं भरपूर काम आहे. त्यांनी फ्रेश वॉटर स्पॉन्ज या स्पीशीज वरती भरपूर कार्य केलेलं आहे आणि त्यांनी या विषयामधील अनेक प्रेझेंटेशन्स देखील दिलेली आहे वेगवेगळ्या कॉन्फरन्समध्ये. आत्ता म्हणजे 2021 मध्ये जी 18वी वर्ल्ड लेक कॉन्फरन्स झाली होती मेक्सिकोमध्ये, तिकडे सरांनी फ्रेश वॉटर स्पॉन्ज डायव्हर्सिटी या विषयावरती प्रेझेंटेशन सादर केलं आहे. तर फार वेळ न घेता मी सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करावी. आजचा विषय आहे फ्रेश वॉटर स्पॉन्जेस. नमस्कार, मी डॉक्टर दिलीप काकवीपुरे. आता सुरभीने माझी ओळख करून दिली. मी गेली 25 वर्ष ह्या विषयामध्ये काम करत आहे आणि जवळजवळ 33 वर्ष BNN महाविद्यालय भिवंडी इथे प्राणीशास्त्र विभागामध्ये मी अध्यापन करत आहे. आजचा विषय फार इंटरेस्टिंग आहे कारण जेव्हा मी PhDचा अभ्यास सुरू केला 1999ला, तेव्हा साधारण सप्टेंबर महिना होता आणि मी प्रिलिमिनरी सर्वे करत होतो. तर त्या दरम्यान आमचे एक मराठीचे प्राध्यापक श्यामराव सावंत यांनी ते पोहत असताना त्यांना ते पायाला काहीतरी लागलं म्हणून त्यांनी मला ते दाखवायला आले. तेव्हा पण मला ती काय वस्तू मला समजलं नाही. पण जेव्हा मी ती वस्तू निरखून बघितली तर मला ते एखादं माशाचं घरटं वगैरे असं वाटलं. पण नंतर डिटेल अभ्यास केल्यानंतर ते मला कळलं की ते एक फ्रेश वॉटर स्पॉन्ज आहे आणि ही 99ची गोष्ट आहे. ज्या काळामध्ये ह्या विषयावरती फारच कमी रिसर्च झाला होता. मग मी त्याचे भरपूर संशोधन केलं, रेफरन्सेस घेतले, बरेचसे इन्सायक्लोपीडिया पालथे घातले आणि शेवटी मग मी त्रिचूर येथे एका कॉन्फरन्सला गेलो असताना डॉक्टर बिजू कुमार म्हणून जे आहेत ॲक्वेटिक बायोलॉजिस्ट, त्यांनी मला एक नाव सुचवलं. त्यांना मी सरळ सांगितलं की माझ्या तलावामध्ये, माझा तलाव 28 वर्षाचा आहे कारण 72 मध्ये हे सर्व तलाव तयार झाले होते ठाणे जिल्ह्यामध्ये, पाझर तलाव. आणि ह्या तलावामध्ये म्हटलं हे स्पॉन्ज आला कुठून, हा मोठा प्रश्न होता. आणि आपल्याला माहितच असेल की जगामध्ये जवळजवळ 9,000 ह्या प्रजाती ह्या स्पॉन्ज आढळतात आणि ह्या मोस्टली 99% ज्या फॅमिलीज आहेत त्या समुद्राच्या पाण्यामध्ये आढळतात. फक्त एकच फॅमिली जी आहे तिला आपण स्पॉन्जिलिडी म्हणतो, ती गोड्या पाण्यात आढळते आणि तिच्या जगभरात आता साधारणतः 150 ते 155 स्पीसीज आहेत. इंडियामध्ये भारतामध्ये केवळ 30 आहेत आणि महाराष्ट्रामध्ये फक्त 16 स्पीसीज आहेत ऑन रेकॉर्ड. पण मला असं आढळलं की मी जवळजवळ त्या 16च्या 16 स्पीसीज जे आहेत महाराष्ट्रातल्या ते मी एक्सप्लोर केलेले आहेत आणि त्याचं प्रेझेंटेशनही बऱ्याच कॉन्फरन्समध्ये केलेले आहेत. आतापर्यंत माझ्या 3 आंतरराष्ट्रीय परिषदा झाल्या, जागतिक तलाव परिषद, जसं सुरभीने सांगितलं. नुकताच मी मेक्सिकोमध्ये तो पेपर प्रेझेंट केला आणि एका प्रेझेंटेशन दुबईच्या प्रेझेंटेशनमध्ये मी असं दाखवलं की एक जो स्पॉन्ज असतो युनेपस कार्टेरी, त्याच्यामध्ये बॅक्टेरियल फायजेनिक डायव्हर्सिटी असोसिएटेड बॅक्टेरिया विथ फ्रेश वॉटर स्पॉन्जेस असा मी पेपर प्रेझेंट केला. त्याच्यामध्ये मला असं आढळलं की त्याच्यामध्ये एक नवीन बॅक्टेरिया मला मिळाली. त्या बॅक्टेरियाचं नाव होतं प्रोक्लोरोकॉकस मेरेनस. आता मेरेनसवरून आपल्याला असं लगेच संदर्भ मिळतो की समुद्राचं नाव, समुद्र आहे, मरीन म्हणजे समुद्र. ही बॅक्टेरिया समुद्रातली बॅक्टेरिया फ्रेश वॉटरमध्ये आली कशी. तेव्हा असं सिद्ध झालं की हे जे मूळ
गोड्या पाण्यातले स्पॉन्जेस आहेत तर ते मूळ त्याचं जे म्हणजे ओरिजिन जे आहे ते समुद्राच्या पाण्यातलंच आहे, पण त्यांनी नवीन हॅबिटेट ट्रान्सफॉर्मेशन केल्यानंतर ते गोड्या पाण्यात ते रुळले आणि ते अशा ठिकाणी रुळले की त्यांना तिथे त्याला पाहिजे तसं इकोसिस्टीम त्यांना मिळाली, पाहिजे तसं त्यांना वातावरण मिळालं आणि हे स्पॉन्जेस जिथे अतिशय स्वच्छ पाणी असतं, तिथे प्रदूषण बिलकुल नसतं, अशा ठिकाणी ते वाढतात. आणि मग बऱ्याच जणांनी ते अप्रिशिएट केलं, माझा त्यातला इंटरेस्ट वाढत गेला आणि मी सध्या फक्त माझं एकच ध्यास आहे की गोड्या पाण्यात जिथे एखादी नवीन वॉटर बॉडी दिसली की तिथं पहिला स्पॉन्ज होत असं करत करत मी आतापर्यंत 100च्या वरती तलाव पालथे घातले आहेत. जिथे ते सदर मिळाले तिथे तिथे मी गेलो, ते स्पॉन्जेस आणले, त्याचं मग मी जेनेटिक अनालिसिस करून घेतलं. त्याच्या स्पिक्युल्स आणि जेम्युल्स हे केलेले 2 महत्वाचे भाग असतात की ज्यामुळे त्याचं आपण आयडेंटिफिकेशन करतो. आणि याचे सर्व गाईडलाईन्स माझं भाग्य असेल की जेव्हा मी एक युनेपस कार्टिक नावाचा जो स्पंज मी शोधला तेव्हा त्याचं आयडेंटिफिकेशन करण्यासाठी मला एक ते जे बीजी कुमार त्याचा मी तुम्हाला अगोदर रेफरन्स दिला, तर त्यांनी मला सांगितले की ते सर एक वन पर्सन कॅन गाईड यू. हिज नेम इज डॉक्टर पी.ए. थॉमस. ही इज अ सिमेफराय एक्स डायरेक्टर आणि ते त्रिवेंद्रमला राहतात. मग त्यांच्याशी मी फोनवरती कॉन्टॅक्ट घेतला, त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना ते कुरिअरने तो स्पंज पाठवून दिला. त्यांनी सर्व डिटेल त्याच्यामध्ये मला पाठवलं आणि त्यांनी नंतर सांगितलं की हे स्पॉन्जेस कसे महत्वाचे आहेत. आणि सुरुवातीला बरेचसे जे रिसर्चर आहेत ते नाराज होतात किंवा ते तो विषय सोडून देतात कारण त्यांना पुढचं काही त्याच्यामध्ये रस राहत नाही किंवा ते मिळत नाही, त्याची माहिती जास्त मिळत नाही. तर तुम्ही हे नवीन आहात, तरुण आहात आणि तुम्ही ह्या जर क्षेत्रामध्ये जर घेतलं, सुरुवातीला तुम्हाला ते अतिशय अवघड वाटेल. जसं पण एकदा की तुम्ही बदामाची सेल किंवा अक्रोडची सेल एकदा तुम्ही फोडली का तुम्हाला चांगला असा मगज खायला मिळतो. तर त्याप्रमाणे तुम्ही हा शोध म्हणून समजा आणि काम करा, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. आणि मी बेसिकली मरीन बायोलॉजिस्ट आहे, मरीन टॅक्झॉनॉमिस्ट आहे. ते पॉरिफेरा डेटाबेसचे रायटर आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आणि स्पॉन्ज मधले एक मोठे तज्ज्ञ व्यक्ती होते, ते आता नुकतेच वारले ते गेल्या महिन्यामध्ये. आणि मग अशा रीतीने मी तो विषय कंटिन्यू ठेवला आणि आज तागायत मी जवळजवळ 20-25 नवे जास्त असेल कदाचित, कारण माझ्याकडे कलेक्शन एवढं आहे आणि ते कलेक्शन आता मी जगभर मी देतो कारण ज्यांना माहिती होतं की त्यांना स्पिरिच्युअल स्पॉन्जेसवरती काम करायचं आहे. तर त्याविषयी मी पुढे येतोच आहे. आता आपण पुढची स्लाइड मी तुम्हाला घेतोय. तर ऍज पर रेकॉर्ड म्हणजे आपण अरिस्टॉटल हा खरा पहिला म्हणजे टॅक्झॉनॉमिस्ट ज्याने बरेचसे स्पॉन्जेस हे आणि बायोडायव्हर्सिटी अमिबापासून तर मॅमिलेपर्यंत बायोडायव्हर्सिटी त्यांनी अरिस्टॉटलनी नोट करून ठेवलेली आहे. लॅमार्क असतील हे सगळे मोठे मोठे टॅक्झॉनॉमिस्ट होते की ज्यांनी या विषयावरती काम केलं. आपला जो स्पॉन्ज आहे ते 1863 मध्ये बॉवर बँक यांनी पहिल्यांदा तो रेकॉर्ड केला आणि त्याच्यानंतर 1903 मध्ये आनंडेल नावाचे शास्त्रज्ञ आपल्याकडे येऊन गेले. ते एक फॉरेस्ट ऑफिसर होते, पण त्यांनी ह्या स्पॉन्जेसवरती जवळजवळ चेकलिस्ट तयार केली आणि त्यांनी 1903 मध्ये भरपूर काम त्यांनी करून ठेवलेलं आहे. त्यानंतर पी.टी. सुटा आणि पटनायक नावाचे 2 शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी एक चेकलिस्ट तयार केलेली आहे. त्यांनी पण जवळजवळ आपल्या भारतातले जेवढे 130 स्पॉन्जेस आहेत गोड्या पाण्यातले, तर त्यांची चेकलिस्ट त्यांनी तयार केलेली आहे. भारतामध्ये 30 आहेत, भारतामध्ये 30 आहेत आणि आणि महाराष्ट्रामध्ये 17 स्पीशीज आहेत. अशी स्पॉन्जिली नावाची जी स्पीशीज स्पॉन्जिली नावाचा स्पॉन्ज आहे, जो स्पॉन्जिला ॲक्विटिस नावाचा कॉमन स्पॉन्ज आहे, जो गोड्या पाण्यामध्ये आढळतो. आणि मला जे स्पॉन्जेस सापडले ते मोस्टली ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये. कदाचित ठाणे आणि पालघर जिल्हा हा समुद्राच्या किनाऱ्यापासून अतिशय जवळ असल्यामुळे आणि पाणीमध्ये बरेचसे मिक्स होत असल्यामुळे, बफर झोन असल्यामुळे हे स्पॉन्जेस इथे चांगल्या प्रकारे उपलब्ध होतात. अजून तरी त्यांची कंडिशन चांगली आहे, पण इथून पुढे भविष्यामध्ये मी नाही सांगेल की अजून तसेच राहतील किंवा नाही, कारण बरंचसं अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या आपल्याला इथे बघायला मिळतात. तर त्यांचं मी साधारणतः जे काम केलेले आहे ते क्षेत्र आहे, तानसा तलाव आहे, वरादेवी तलाव आहे, जो भिवंडीमध्ये सगळ्यात मोठा तलाव MMRD मध्ये क्षेत्रामध्ये येतो, पवई नंतरचा. पिंजळ नदी आहे मराठवाड्यामध्ये, आता ते पालघर जिल्ह्यामध्ये गेले सगळे. हे बबाई रिव्हर जे आहे ते उत्तर प्रदेश नेपाळमध्ये, तिथे एक विद्यार्थी आपला गेला होता, तर तिथे त्याला ते कॉरस्पॉन्जिला लॅक्विडोसा नावाचा एक स्पॉन्ज तिथे मिळाला. त्याच रीतीने विद्यार्थ्यां थ्रू मी बरंचसं काम करून घेतो आणि त्यांना पण त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण करतो. हा इमिडिएट फ्लेअरलीस नावाचा स्पॉन्ज आहे, अतिशय सुंदर आणि सुबक आहे, तुम्ही बघू शकता. याला ब्रेन स्पॉन्ज सारखा हा दिसतो आणि त्याच्यामध्ये भरपूर बायोडायव्हर्सिटी आपल्याला असोसिएटेड मिळते.
हे अतिशय क्लीन पाण्याला हा जो स्पॉन्ज आहे हा वराळदेवी तलावामधला आहे. पण आता जर तुम्ही जर कंडिशन बघितली वराळदेवी तलावाची तर ते अतिशय निकृष्ट अशी झालेली आहे. मायक्रोसिटीज नावाचे जे बॅक्टेरिया असतात त्याचं ब्लूम झालेलं आहे. अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटी वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे आता स्पॉन्जेस जे वराळदेवी तलावामध्ये एकेकाळी पूर्वी फार प्रमाणात होते ते आता त्यांची संख्या मात्र हळूहळू कमी होते. हे मळवळ नदीमध्ये शशिकांत भालेकर एक विद्यार्थी माझा, तर आम्ही दोघं तिथं ते बायोडायव्हर्सिटी एक्सप्लोर केली कारण मला जागतिक तलाव परिषदेमध्ये तिथं प्रेझेंटेशन करायचं होतं. आणि तिथे मला एक नवीन कारोस्पॉन्जिला लॅपिडोसा व्यतिरिक्त तिथे रेडिओस्पॉन्जिला सेरेबेलाटा नावाचा एक स्पॉन्ज मला मिळाला. ते असे जे ॲक्वेटिक जे प्लांट होते त्यांना असे भजीसारखे लटकलेले होते, जसं आपण छोटे छोटे असे पुंजक्यामध्ये, आणि ते मी काढले तर खूप अतिशय वेगळी स्पीशीज ती मला मिळाली. आणि ती मळवडा नदी आहे अतिशय स्वच्छ आहे, तुम्ही त्याचं वातावरण बघू शकता. आणि अशा तलावच्या तिथे त्या मध्ये जे गवत उगतं त्या गवताला असे लागलेले असतात किंवा शेवळ्यामध्ये ते अडकलेले असतात. ते हे इफिडेटे फिल्डीज नावाचा स्पॉन्ज आहे. नंतर दुसरं मला युनेपस कार्टेरी नावाचा एक स्पॉन्ज मिळाला, तो अतिशय कॉमन आहे 1863 मध्ये. रेडिओस्पॉन्जिला सेरेब्रेलाटा तुम्हाला मी मगाशी सांगितलं मळवड्या तलावामध्ये भेटला. कारोस्पॉन्जिला लॅपिडोसा मला बबाई रिव्हरला भेटला. नंतर भिवंडीमध्ये बरेचसे तलाव आहेत तिथे मला तो भेटला. इथे भिवंडीजवळच एक अंजीरफडा म्हणून आहे तिथे काही आजूबाजूला तलाव आहेत. आणि सात खदान म्हणून एक मोठं हे आहे म्हणजे जिथे आपण क्वारी लेक्सला आपण म्हणतो, तर तिथे ते स्पॉन्जिला लॅक्विटिस आणि कॉरोस्पॉन्जिला लॅपिडोसा नावाचे स्पॉन्ज तिथे मुबलक प्रमाणात आढळतात. आणि हा मी आता जिथे उभा आहे फोटोमध्ये तो तानसा तलाव आहे जो मुंबईला पाणी पुरवठा करतो. आणि ह्या तानसा तलावामध्ये मुबलक प्रमाणात स्पॉन्ज आढळतात कारण तानसा तलावातलं पाणी अतिशय स्वच्छ आहे. अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटी बिलकुल नाही आहे. फक्त जे पर्यटक काय जेवढे जातात, पण हे पाणी डायरेक्ट आपण घेऊन ते भात वगैरे शिजवतात, भाजी वगैरे शिजवतात, अशा रीतीने त्याला काही करावं लागत नाही. आणि स्पॉन्जेस जे आहेत ते मूलतः नॅचरल फिल्टर आहेत, बाय फिल्टर आहेत. ते जवळजवळ 72 ते 80,000 लिटर पाणी ते दिवसाला, जर एक साधारणतः 100 ग्रॅमचा स्पॉन्ज असेल किंवा 10 ग्रॅमचा स्पॉन्ज असेल तर तो फिल्टर करतो स्वतःच्या वजनाच्या, एवढे त्यामध्ये ते. आणि सर्व बायक्युमेशन ही सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे. जे बरेचसे ते हेवी मेटल असतात जसे लीड आहे, मर्क्युरी आहे किंवा आर्सेनिक आहे, ते सगळे जे DDT असेल तर बरेचसे जे हेवी मेटल्स असतात, पेस्टिसाइड्स असतात, बाय पेस्टिसाइड असेल तर बाय अक्युम्युलेशनचं काम ही स्पॉन्जेस करतात की जे आपल्यापर्यंत पोहोचून देत नाहीत. आता हा जो मगाशी तुम्हाला बोललो हा आहे तो रेडिओस्पॉन्जिला सेरेबेलाटा. बघा कसं तुम्ही त्याला ते छोट्याशा ग्लासामध्ये घेतलेला आहे आणि त्या गवताला तो आढळतो. त्याचे मी 2 फक्त पकडले गवतासाठी तुम्हाला तो दिसत असेल थोडा हिरवा कलरचा. तर बरेच जण प्रश्न विचारतात की हिरव्या केल्या ब्राऊन कलरचेच का असतात, तर ते सिम्बायोटिक असोसिएशन असते. अल्गी ज्याप्रमाणे त्याच्यामध्ये वाटतात त्याप्रमाणे ते आपला रंग दाखवतात. जास्त झूक्लोरिन नावाची जी ग्रीन कलरची अल्गी असते ती त्याची जी सिम्बायोटिक आहे, त्याच्यामुळे या स्पॉन्जला काही धोका नाही, पण फोटोसिंथेटिक ऍक्टिव्हिटी होते. आणि जे नायट्रोजन वगैरे जे असतं ते नायट्रेट्स वगैरे किंवा फॉस्फेट सिलिकेट्स हे स्पॉन्जेस मधून ते घेऊ शकतात. जे एकमेकाला ते पूरक असतं ते लाईफ जगतात. हे एफिडेटे मगाशी दाखवला तो. नंतर हा युनेपस कार्टेरी मला सांगायला आश्चर्य आणि आनंद वाटतो की मला वाटतं की सगळ्यात मोठा जो युनेपस कार्टेरीचा जो स्पॉन्ज आहे तो मी BNN महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागामध्ये ठेवलेला आहे. कारण त्यावेळेस ते किलोने वाढत होते आणि मी गोण्या भरून त्यावेळेस स्पॉन्ज कलेक्ट केले होते, कारण त्यावेळेस मुबलक प्रमाणात ते होते आणि तेव्हा असं काही बंदी वगैरे काही नव्हती. आणि हे इंडिव्हिज्युअल स्पेशीज असल्यामुळे तसं त्याच्यावरती काही बंधन वगैरे नव्हतं आणि नॅचरली ते ग्रो होतात चांगल्या पाण्यामध्ये. तर ते मी तेव्हा ते कलेक्ट करत त्याचा भरपूर अभ्यास केलेला आहे. त्याचं मी जे काही बाकीचे जे उपयोग वगैरे ते मी सांगणारच आहे नंतरच्या स्लाइडमध्ये. हे 2 प्रकारचे स्पॉन्ज. हा कॉरेस्पॉन्जिला भावनगरनेन्सिस. आता ही पण एक म्हणजे खरं सांगायचं म्हणजे एक स्टोरी आहे. कॉरेस्पॉन्जिला भावनगरनेन्सिस नाव आहे भावनगर आणि हा स्पॉन्ज मला मिळाला आहे तानसा तलावामध्ये. तर बऱ्याच म्हणजे मला स्वतःलाच प्रश्न पडला की याला भावनगरनेन्सिस कसं काय. तर नंतर मला असं कळलं की हा भावनगरमध्ये पण आढळतो. तर जे पक्षी जे स्थलांतरित होतात हिवाळ्यामध्ये आपल्याकडे विंटर सीझनमध्ये, तर त्यांच्या पायाला लागून ते चिखलामध्ये ते जेमुल्स होते, ज्या सफेद ज्या चमकतात त्या जेमुल्स आहेत. तर ते असे ते आपल्याकडे ते आले त्याच्या जेमुल्स, त्याच्या असेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह बॉडीज, आणि त्या इकडे त्या फ्लरीज झाल्या. नंतर जो आहे तो रेडिओस्पॉन्जिला सेरेबेलाटा.
हाच तो याच्यामधला आपला स्पॉन्ज, जो मळवाड्यामधला हा आहे जो कार्बोसोनियला लॅपिडोसा. हा पण दुसरा कार्बोसोनियल लॅपिडोसा आहे. याच्या ज्या स्पीक्यूल्स असतात त्या थोड्या ब्लड असतात आणि त्या सिलिकेटचं प्रमाण थोडं कमी असतं आणि बाकीचे जे नायट्रेट आहे, सिलिकेट आहे, फॉस्फेट आहे ते प्रमाण जास्त असतं. आणि हा साधारणतः पातळ थर आलेला असतो. लॅपिडोसा म्हणजे एक खडकाला तो अटॅच असतो. बरेचसे स्पॉन्ज जे समर्ज विंग्स असतात, ट्विग्स असतात किंवा आतील फांदे असतात. मी तर बऱ्याच बेसनचे जे झाडं कडेला उगवतात पाण्यामध्ये, तर त्याला लागून मोठे मोठे जे प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे स्पॉन्जेस मी बघितले. आणि आता मध्ये मी दावडी तलाव म्हणून डोंबिवलीला इथे गेलो होतो, तर तिथे युनेपस काटेरी जे वड्याच्या पारंब्याच्या पाण्यामध्ये गेलेले असतात, वडा झाड कडेला असतं, शंकराचं मंदिर असतं आणि त्या पारंब्या पाण्यामध्ये लोंबकळतात, तर त्या पारंब्याला ते स्पॉन्ज लागलेले आहेत. आणि आनंदाची गोष्ट अशी की माझं त्याच प्रकारचे स्पॉन्जचे फोटो आणि रेफरन्स हा एच चंद्रशेखर म्हणून एक चंद्रशेखर म्हणून झुलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे त्यांनी मोठं पुस्तक लिहिलेलं आहे. तर त्यांच्या पुस्तकामध्ये माझा रेफरन्स त्यांनी घेतलेला आहे. हे स्टडी जे आहे फ्रेश स्पॉन्जेसचा हा हे अतिशय मोस्ट प्रिमिटिव्ह मेटाझोन्स आहेत. ठाणे आणि पालघर डिस्ट्रिक्टमध्ये कॉमन आहेत नॉर्दर्न महाराष्ट्रामध्ये. आणि हे नवीन रिसर्च एव्हन्यूसाठी खूप महत्वाचे आहेत, कारण याच्यावरती बरेच लोक अभ्यास अजून त्यांनी केलेला नाही. तर मी बऱ्याच जणांना गायडन्स करतोय. माझ्या अंडर जवळजवळ नाही म्हटलं तरी 20-22 लोकांनी आता काम सुरू केलेलं आहे. काहींनी याच्यामध्ये पीएचडी सुद्धा मिळवलेली आहे. एक जुलिया पालंड्या म्हणून आहे व डॉक्टर फणसे मॅडमच्या अंडर त्यांनी पीएचडी केलं. तर त्यावेळेस आमची लॅब थोडी रिकग्नाइज नसल्यामुळे मी त्यांना गाईड करू शकलो नाही, पण त्यांना मी संपूर्ण गाईड करून त्यांची आता नुकतीच पीएचडी प्रदान झालेली आहे. जोडापी सरांकडे एक गौतम जोडापी म्हणून त्यांचे एक स्टुडंट आहे, तिनं पीएचडी वरती काम केलेलं आहे स्पॉन्जेसवरती. नंतर महाराष्ट्रामध्ये जाकळेकर म्हणून आहेत, घाटे म्हणून आहेत. आणि आता नवीन नवीन रिसर्चर इथे येऊ राहिलेत की ज्यांनी या विषयावरती आता आपल्याला लक्ष केंद्रित केलेलं आहे. याचा डेटाबेस बनवणं अतिशय महत्वाचं आहे. मरीज स्पॉन्जेस प्रमाणेच हे आपण जे फ्रेश स्पॉन्जेस आहे ते बायोएक्टिव्ह मेटाबोलाइटसाठी आपण एक्सप्लोर करू शकतो. याच्यामध्ये बायोएक्टिव्ह कंपाऊंड असतात आणि बरेचसे मरीज स्पॉन्जेस हे अँटी कॅन्सर, अँटी मलेरियल, अँटी व्हायरल, अँटी टॉक्सिकन्स वगैरे असं भरपूर त्यांच्यामध्ये ऍक्टिव्हिटीज बायोएक्टिव्ह कंपाऊंडमध्ये असतात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जे गोड्या पाण्यातले स्पॉन्ज आहेत त्याच्यापासून एक मेडिसिन तयार करतात होमिओपॅथीमध्ये, त्याचं नाव बॅडियागा असं आहे, बॅडियागा. आणि हे फार जुन्या पुरातन म्हणजे मला वाटतं 3-4 हजार वर्षापासून हे वापरामध्ये आहे. ब्रिटनची राणी जी होती ती पण 300-400 वर्षापूर्वी याचा उपयोग करत होती. आणि अशा प्रकारे अँटी ऑस्टिओपोरोसिस असेल किंवा हिलिंग प्रॉपर्टीज असेल, स्किनचे प्रॉब्लेम असतील, सोरायसिस असेल, यासाठी हे जे स्पॉन्जेसचे जे पावडर आणि त्याचे जे टिंक्चर ॲडमध्ये ते ॲड करून त्याचे होमिओपॅथिक मेडिसिन बनवले जातात. आणि ते मोस्टली फ्रेश स्पॉन्जेस हे मला वाटतं भविष्यामध्ये एक थेरॅपेटिक मॉलिक्युलसाठी एक सोर्स असू शकेल, मोठा सोर्स असेल असं मला वाटतं. हे स्पॉन्जेस साठी मला म्हणजे आपले बेनर महाविद्यालय असेल, नंतर मुंबई विद्यापीठ असेल, नंतर डॉक्टर पी ए थॉमस असेल, आणि मला जे गायडन्स मिळालं याच्यामध्ये डॉक्टर नरसिंह ठाकूर जे नॅशनल ऑफ ओशनोग्राफीमध्ये बायोकेमिस्ट्रिकल सायंटिस्ट म्हणून काम करतात, तर त्यांनी सुरुवातीला मला लाईन दिली आणि त्यांनीच मला सांगितले की आपण याच्यावरती काम करूया. तर त्यांच्याकडे काय मी स्पेसिमन पाठवले आणि त्या स्पेसिमनमध्ये मला बरेचसे बायोएक्टिव्ह कंपाऊंड मिळाले. आणि मेन म्हणजे मी बॅक्टेरिया असोसिएटेड काम केल्यामुळे मला ते एक इव्होल्युशनरी थेअरी पॉस्ट्युलेट करायला मिळाली की जे मरीन स्पॉन्जेस जे आहेत ते गोड्या पाण्यामध्ये देखील काही जण आलेत, काही स्पीशीज जसे एपिडॅटिया असेल, युनेपस काटेरी असेल, कॉरोस्पॉन्जिला असेल, मुलेरी एक नाव आहे, कारण मुलेरी एक वेर्नर मुलेर म्हणून एक सायंटिस्ट आहेत जर्मनीचे, तर त्यांनी याच्यावरती भरपूर काम केलेलं आहे. आणि ते डॉक्टर नरसिंह ठाकूर त्यांच्याबरोबर काम होतं. त्याच्यामुळे मला जेव्हा जर्मनीला मी पेपर प्रेझेंट केला तर त्यावेळेस मला त्यांचं त्या पेपरचा आणि त्यांचा नॉलेजचा मला खूप मोठा उपयोग झाला. तिथे फर्स्ट स्पॉन्ज मायक्रोबायोलॉजिकल मीट होती आणि तिथे मी तो प्रेझेंट केल्यानंतर आता अलीकडे सुरुवातीने सांगितल्याप्रमाणे मी 2021ला मेक्सिकोला पेपर प्रेझेंट केला आणि तिथे मी स्पॉन्ज बायोडायव्हर्सिटी म्हणून मी तिथे भरपूर स्पॉन्जेसवरती जे मी काम केले त्याचा मी तिथे उल्लेख केला. तसं बॅक्टेरिया असतील, स्पॉन्जेस असतील, बॅक्टेरिया असेल, मेडिसिन असतील, असं विविध स्तरावरती. आणि मी माझा मेन फोकस जो आहे तो म्हणजे त्याचं डायव्हर्सिटी, कारण ही डायव्हर्सिटी डॉक्युमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे.
आणि इकॉलॉजिकल. आता माझा एक विद्यार्थी जो आहे तो जिनोटॉक्झिसिटीवरती काम करतो आहे PhD ला, आणि हे स्पॉन्जेसचा इकॉलॉजिकल स्ट्रेस कसा निर्माण झालेला आहे, तर कसा त्याचा त्यांच्यावरती परिणाम होणार आहे भविष्यामध्ये. कारण हे फार अमिबानंतरचे बहुपेशीय प्राणी आहेत. आणि आपण असं बघू शकतो की इथे सिस्टीम नाही आहे इथे. म्हणजे अस्कुला असतात आणि ओष्टी असतात, त्याला रंध्रीय असं रंध्रवर्गीय प्राणी देखील म्हणतात. छोटे जे होल असतात त्याला रंध्र असतात किंवा पोर्स असतात, त्याला ऑस्टिया म्हणतात. आणि जे मोठे पोर्स असतात ते ऑस्कुला असतात. तर ऑस्टियाद्वारे पाणी आतमध्ये फिल्टर केलं जातं, पाणी आतमध्ये घेतलं जाते. आणि आतमध्ये फ्लॅजिलेटेड कॉयनोसाइट्स असतात की ज्याच्यामुळे ते पाणी फिल्टर करायला आणि आतमध्ये करंट मेंटेन करायला हे करतात. डिफरंट टाइप्स ऑफ कॅनल सिस्टीम त्याच्यामध्ये असते, करंट सिस्टीम असते, आणि ऑस्कुलामध्ये ते पाणी बाहेर पडतं. नैसर्गिक त्याचं एक्सप्रेशन, रिप्रोडक्शन, ते सेक्शुअली पण रिप्रोड्यूस करतात, लार्वा तयार करतात, आणि त्याच्यामध्ये फिजिकल ऍक्टिव्हिटी देखील अनुभवली गेलेली आहे. म्हणजे आपण जर त्यांना जर टच केलं, निडल वगैरे जर टोचले, तर ते मरीन काही स्पॉन्जेस असतात ते स्नीचिंग करतात. म्हणजे आतलं सगळं जे काही मटेरियल असतं ते फेकून देतात. म्हणजे आणि हा प्रिमेटिव्ह जी नर्वस सिस्टीम आहे ती यांच्यामध्ये डेव्हलप झालेली आहे. तर अशा प्रकारचा हा खूप मोठा इंटरेस्टिंग विषय आहे. माझ्याकडे आणखी काही फोटोग्राफ आहेत, मी आता ते सुरभीला बोललो होतो की ज्याच्यामुळे मी तुम्हाला ते दाखवू शकेल. आणि तुमच्यासाठी मी काही लाईव्ह स्पॉन्ज आणि काही ड्राय स्पॉन्ज देखील आणलेले आहेत. थँक्यू. थँक्यू सो मच सर. तुम्ही अतिशय इंटरेस्टिंग पद्धतीने स्पॉन्जेस विषयी माहिती दिली. आपल्याकडे काही प्रश्न आले आहेत पार्टिसिपंट्स पैकी, तर ते मी विचारते तुम्हाला. ओके. सर्वात पहिला प्रश्न डॉक्टर संजय जोशी सरांनी विचारला आहे की या प्राण्यांना स्पंज असे का म्हणतात, आणि एखाद्या पृष्ठभागावर सांडलेले पाणी किंवा तत्सम द्रव पदार्थ शोषून घेण्यासाठी आपण जो स्पंज वापरतो तो या प्राण्यांपासून तयार केलेला असतो का? अरे वा, तर छान प्रश्न. थँक्यू जोशी सर. हे प्राणी शोषून घेतात कारण की त्यामध्ये छोटी छिद्र असतात. तर कॅपिलरी ऍक्शन आहे ते शोषून घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये येते. म्हणजे कॉटनला जसं छोटे ते हवा असल्यामुळे, जाण्याची जागा असल्यामुळे ते कॅपिलरी ऍक्शन आहे ते पाणी शोषून घेतात. आणि मरीन डेमोस्पॉन्ज नावाचा जो स्पॉन्ज आहे तो जगभर या वॉशिंग ऍक्टिव्हिटीसाठी वापरला जातो. जे कार वॉशिंगसाठी असेल किंवा इतर कामासाठी त्याचं तो, आणि घरगुती वॉशिंगसाठी देखील तो वापरला जातो. नॅचरल त्याच्यामध्ये फायबर लाईक स्ट्रक्चर असते, त्याला डेमोस्पॉन्जी असं म्हणतात. आणि किंवा बाथ स्पॉन्ज असं देखील त्याचं नाव आहे. मात्र तो समुद्रात राहतो. आपला स्पॉन्ज जो गोड्या पाण्यातला आहे तो आपण याच्यासाठी नाही वापरू शकत. ओके, थँक्यू सर. पुढचा प्रश्न आहे शुभम निकम यांनी विचारलाय की मरीन आणि फ्रेश वॉटर स्पीशीज मध्ये काय फरक आहे स्पॉन्जेसच्या, त्यांची फॅमिली सेम असते का, आणि एखादी स्पीशीज स्पॉन्जची एखादी स्पीशीज IUCNच्या अंडर किंवा एखाद्या लॉच्या अंडर प्रोटेक्टेड आहे का? येस. समुद्राला काही ज्या स्पेशीज आहेत त्या ठराविक स्पेशीज आहेत ज्या आता इंडेंजर याच्यामध्ये गणल्या गेलेल्या आहेत, तर त्या IUCNच्या रेड लिस्टमध्ये आहेत. बेसिकली गोड्या पाण्यातली कुठलीही स्पॉन्ज स्पेशीज ही IUCN मध्ये नाहीये, कारण त्या कॉमनली अवेलेबल आहेत. जर चांगलं जर पाणी असेल, चांगलं एन्व्हायरमेंट असेल तर. आणि दोघांमध्ये फॅमिलीमध्ये नक्कीच फरक आहे. गोड्या पाण्यातले स्पॉन्जेस स्पॉन्जिलिटी ह्या फॅमिलीमध्ये येतात, आणि बाकीचे ज्या 90% फॅमिली त्या समुद्रामध्ये आढळतात. ओके, थँक्यू सर. प्रेमानंद सर, तुम्ही प्रश्न टाईप केला आहे पण तुम्ही एकदा अनम्यूट करून प्रश्न विचारू शकाल का तुमचा? माझा प्रश्न असा आहे की त्यांना ॲनिमल्स का म्हणतात, त्याच्या काय वैशिष्ट्य आहेत का? हा सर, अतिशय छान प्रश्न विचारला. त्यांना ॲनिमल का म्हणतात? कारण बघ, ते जरी सेडेंटरी असले, एका ठिकाणी असले, पण ते सेक्शुअली रिप्रोड्यूस करतात. म्हणजे त्याच्यामध्ये स्पॉन्जिओब्लास्टोला नावाचा एक लार्वा तो तयार होतो, स्पिरोब्लास्टोला किंवा स्पॉन्जिओब्लास्टोला आपण त्याला म्हणतो. आणि ते सेक्शुअल रिप्रोडक्शन देखील करतात. ते श्वास घेतात, ते न्यूट्रिशन घेतात. म्हणजे त्यांचं कॅनल सिस्टीम असते, त्याच्यामध्ये लाईफ आहे, आणि सेल इज ऍक्टिव्ह. दे आर मल्टीसेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे बहुपेशीय वर्गामध्ये ते मोडले जातात. अमिबा एक पेशीय असतो, हे बहुपेशीय. म्हणजे त्याच्यामध्ये जीव असल्यामुळे त्यांना पॉरिफेरा असं म्हणतात. त्यांना मेटाझोन असं नाव दिलेलं आहे. धन्यवाद सर. तुम्ही आता जे सॅम्पल मगाशी म्हणाला की तुम्ही काही सॅम्पल दाखवायला आणले आहेत, तर ते दाखवू शकाल का आपल्या पार्टिसिपंट्स? ते कसं दाखवायचं तर फक्त मला ते करावं लागेल. समोर ठेवू? हो, चालेल ना. हा बघा, हा एक स्पॉन्ज आहे. हा कॉरिस्पोंडल लॅपिडोसस हा जिवंत आहे. हा जवळजवळ मी 3 वर्षापासून जिवंत ठेवलेला आहे त्याला. ओके, मी असं दाखवतो. हे बघा, दिसतोय का सगळ्यांना? येस. तर हा स्पॉन्ज आहे. आणि आता सध्या स्पॉन्ज मी 15,000 रुपये ग्रॅम याप्रमाणे जगातून याला डिमांड आहे, कारण फार कमी, आणि याच्यावरती भरपूर रिसर्च होतो. म्हणजे क्लोनिंग असेल,
सेल लाईन रिसर्च असेल आणि आपल्याला कंपॅरिझन करता येतं. म्हणजे त्यांची लाईफ पण आता मला एक रशियाला एक स्पॉन्ज आता मला पाठवायचा आहे, तो पण मी आणलेला आहे, ड्राय स्पॉन्ज तुम्हाला दाखवणार आहे. तर हे स्पॉन्जेस वरती कंपॅरेटिव्ह स्टडी करण्यासाठी त्यांना स्पॉन्जेसची गरज असते. तर हा मी रायता रिव्हर जे आहे तर तिथे मार्च 2023ला मला हा मिळाला. आता 2-2.5 वर्ष झाले, पण अजून मी त्याला जिवंत ठेवलेला, फ्रीजमध्ये ठेवतो त्याला मी, फ्रीज कंडिशनमध्ये. आणि त्याला वेगळा म्हणजे असा कार्बेटचा स्मेल येतो, फिशी स्मेल असतो त्याला. आणि हे जो ग्रीन कलर असतो तो अल्गीचा कलर आहे. तो तुम्ही मागच्या बाजूने पण देखील बघू शकता, हा त्याचा बेस आहे. थँक्यू सर. येस, प्रमोद शिंदे सर, तुमचा प्रश्न विचारू शकता तुम्ही. हॅलो, नमस्कार सर. मला असं विचारायचंय की नमस्कार, स्पॉन्जेस डिप्लोब्लास्टिक आहेत की ट्रिप्लोब्लास्टिक आहेत, आणि असतील तर काय फरक आहे ट्रिप्लोब्लास्टिक मध्ये आणि डिप्लोब्लास्टिक मध्ये? डिप्लोप्लास्टिक आहे, याच्यामध्ये मिझोग्लिया असतो. सॉरी, त्याच्यामध्ये एपिडर्मिस आणि हायपोडर्मिसच असते फक्त सेल्समध्ये. आणि सिलेंट्रेट ते ट्रिप्लोप्लास्टिक असतात. सॉरी, हे सर फक्त सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, याच्यामध्ये डिप्लोप्लास्टिक नाही. ते नाही डिप्लोप्लास्टिक नाही सर, याच्या सेल्युलर ग्रेड आहे फक्त. याच्यामध्ये स्पॉन्जेस पासून डिप्लोप्लास्टिक नीचे सुरू होतं आपलं. ओके. हा, आपले सिलेंटेड पासून हे सेल्युलर ग्रेड असल्यामुळे याच्यामध्ये डिप्लोप्लास्टिक नाही. आणि सिलोमेट. येस. ओके, थँक्यू सर. कोकिला मॅम, तुमचा प्रश्न विचारू शकता. नमस्कार सर, खूप छान माहिती आपण दिली. सर, थँक्यू. तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही तुम्ही आता हे दाखवलं स्पेसिस, तर ते तुम्ही फ्रीज मध्ये ठेवतात, तर ते राहतं का त्याचे नॅचरल हॅबिटॅट मध्ये सोडून? ते जिवंत राहू शकतं म्हणजे फ्रीज होऊन जाते, ते स्टॉप होते आणि ते वाढू शकते, पण ते जिवंत राहतात. म्हणजे आपण जर सिम्पल प्रिझर्वेशन सारखे आपण 4 डिग्री सेल्सिअस काही ठेवले ना फ्रीजर मध्ये, ते जिवंत राहतात. आणि ते जेमल पण नंतर आपण काढून त्या जर आपण योग्य त्याला जर आपण एन्व्हायरमेंट दिलं, म्हणजे आम्ही आता माझे गुरुज आहेत, आम्ही दोघांनी तो कल्चर केलेला आहे आमच्या याच्यामध्ये लॅबोरेटरीमध्ये. आणि सरनेच मला जर्मनीला देखील ते प्रेझेंट करायला प्रोत्साहित केलेलं आहे. ओके, थँक्यू सर. येस. शुभम निकम, तुमचा प्रश्न विचारू शकता. हॅलो सर, नमस्कार. नमस्कार. सर, मला एक प्रश्न असा होता की जे मरीन स्पीशीज आहेत ना स्पॉन्जेसचे, ते काही डेव्हलप झाल्यावर त्यांच्यामध्ये ना म्हणजे स्टेम लाईक स्ट्रक्चर्स दिसून येतात, म्हणजे स्प्रेड होण्यासारखं, जसं कोरल्स असतं तसं. बरोबर. तर आपलं फ्रेश वॉटर स्पॉन्जेस मध्ये पण तसे अडॅप्टेशन्स आहेत का प्रॉपरली पूर्ण? आहेत शुभम, आहेत. ओके. मध्ये पण भरपूर आकार आहेत. ओके. मुलेरिया हा म्हणजे समुद्रात पण आढळतो तो, आणि लिकोसोलेनासारखे याचे पण असे आउटग्रोथ दिसतात स्पॉन्जिलर मध्ये. त्याचे पण फिंगर लाईक प्रोजेक्शन निघतात, फोर्स येतात त्याला, फिंगर लाईक प्रोजेक्शन येतात. त्याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर्स आहेत आणि शेप पण आहे. हो, आणि सर हाच मला एक प्रश्न होता, ह्यांच्यामध्ये जे कलरेशन येतं म्हणजे ते पिगमेंटेशन मुळे आहे की कसं असतं? कारण आता जी तुम्ही फ्रेश वॉटर बॉडी स्पीशीज दाखवलात मोस्टली, त्यांचे जर मी कलर बघितले तर ते एकदम लाईट कलर आहेत किंवा लाईटिश येल्लो असे. आणि जे मरीन मध्ये पण सापडतात ते ऑरेंज, पिंकिश, येल्लो. मग ते कुठल्या पिगमेंटमुळे असं कलरेशन असतं सर त्यांच्यामध्ये? बॅक्टेरिया असतात ना, तर त्याचं जे सिम्बायोटिक, आता त्याच्यामध्ये झोक्लोरिली जी आहे ती ग्रीन कलरची आहे. तर बऱ्याच ठिकाणी तुला झोक्लोरिली नावाचं ते म्हणजे ग्रीन कलरचे स्पॉन्जेस मिळतात. काही अल्गी असतात. आता त्याच्यामध्ये एक अल्गी आहेत, हायड्रोडिक्टियर नावाची एक अल्गी आहे, ती ब्राऊन कलरची आहे. हा, त्यामुळे त्याचा ब्राऊन कलर येतो त्याला. तर असे वेगळ्या प्रकारचे सिम्बायोटिक ऑर्गॅनिझम्स आणि बॅक्टेरिया, त्याच्यामुळे त्याचा कलर असतो. आणि प्लस त्याच्यामध्ये पिगमेंट्स असतात, पिगमेंटेशन पण आहे त्याच्यामध्ये, जसं रोडोप्सिन असेल तर रेडिश कलर येणार, जांतोफिल असेल तर येलोइश कलर येणार. तर पिगमेंटेशन पण आहे. आयोडीन जास्त त्याच्यामध्ये असेल तर थोडा रेडिश कलर येणार त्याच्यामध्ये. जसं त्याचं बेसमेंट असेल किंवा बॅकग्राऊंड असेल त्याप्रमाणे त्यातलं सिम्बायोटिक बॅक्टेरियामुळे मात्र जास्त कलरेशन येतो त्याच्यामध्ये, सिम्बायोटिक बॅक्टेरिया. ओके सर, थँक्यू. प्रमोद शिंदे सर, तुमचा दुसरा प्रश्न आहे का अजून? हॅलो सर, असं म्हटलं जातं की स्पॉन्जेस मध्ये मेडिसिनल व्हॅल्यूज भरपूर आहेत, तर तसे काही मेडिसिन्स आपल्याला माहिती आहेत का, किंवा आपण एक्स्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आहे का, किंवा
करणार आहात का? येस 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 येस, चांगल्या प्रश्न सर. याच्यामध्ये भरपूर असं मी स्लाइडमध्ये पण दाखवले की थेरपेटिक यूज खूप आहे. बॅडियागा नावाचं जे प्रोडक्ट ते माझं मी पेटंटसाठीच प्रयत्न करतोय, कारण ते कल्चर करून आणि त्याच्यापासून ते जी पावडर आहे बॅडियागा नावाची, तर ती तयार करायचं माझं मानस आहे. दुसरं याच्यामध्ये आपण नंदिता सिंग म्हणून मॅडम आहेत, त्यांच्याबरोबर मी पेपर कामं करून अँटी ऑक्सिडंट, अँटी मलेरियल आणि अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज या स्पॉन्जेसमध्ये आहेत, ते मी दाखवून दिलेलं आहे. आणि काही स्पॉन्जेसमध्ये अँटी कॅन्सर देखील ड्रग्ज आहेत. तर स्पॉन्ज मरीज स्पॉन्ज याच मेडिकल थेरपेटिक यूज हा एक मोठं आपल्याला गुगलवरती पण आपल्याला माहिती मिळू शकेल. तर त्याच्यामुळे भरपूर स्पॉन्जेस हे थेरपेटिक यूजचे आहेत आणि त्यामध्ये बायोएक्टिव्ह कंपाऊंड्स आहेत. त्याचं आपल्याला स्ट्रक्चर जरी मिळालं तर आपण त्या प्रकारची मेडिसिन बनवू शकतो. इव्हन मी 5-6 वर्षापूर्वी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा आपण काम क्लिनिकल ट्रायलसाठी आपण करायचा प्रयत्न चालला होता, पण त्यावेळेस खर्च जास्त असल्या कारण आम्ही ते मागे घेतलं. अदरवाईज त्याच वेळेस 10 अँटीव्हायरल म्हणून त्यातले जे ड्रग्ज आहेत ते आपल्याला मिळाले असते, पण अँटी मलेरियल अँटी टॉक्सिकवरती काम झालेलं आहे. ओके, थँक्यू सर, चांगली माहिती दिली. येस सर, थँक्यू सर, थँक्यू. अजून पार्टिसिपेंट्स पैकी कोणाला प्रश्न आहेत का? माझा प्रश्न आहे की कोरल हे पण स्पंज आहे का? कोरल मी पोवळ नाही, कोरल हे सिलिटेटामध्ये येतात. ते अँथोझोआ त्यांचा तो ग्रुप असतो, कोलोकोरस म्हणजे सिलिटेट येते. मग जर सरासरी डिप्लोप्लास्टिक. आणि हे जे याच्यामध्ये काही फक्त सेल्स असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे असतात. हे स्पॉन्जेस वेगळे आहेत. हे सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन आहे. याच्यामध्ये मतलब डिप्लोप्लास्टिक नेचर आहे, त्याच्यामध्ये एपिप्लास्ट आणि हायपोप्लास्ट असतो आणि मध्ये मिझोग्लिया असतो सिलिटेट्समध्ये. कोरल आणि स्पॉन्जेस टोटली वेगळे आहेत. ते मॉलस्का गटातले आहेत का हे स्पंज? बोला. मॉलस्का गटात नाही, मोलस्का एकदम हायर क्लास झालं. ते सॉफ्ट सेल ऑर्गॅनिझम. हे स्पॉन्जेस म्हणजे स्पॉन्ज सारखे, म्हणजे त्याला रंध्रवर्गीय प्राणी म्हणतात. त्याचा माझ्याकडे ड्राय स्पॉन्ज पण आहे, तो पण तुम्हाला मी दाखवतो. इंटरेस्टिंग आहे. तर मी आता त्याला इस्रायलला पाठवणार आहे रिसर्चसाठी. आणि काही स्पॉन्जेस आपले लेक बायकल रिसर्च स्टेशनला पण गेलेले. स्पॉन्ज हे अमिबा नंतरची म्हणजे प्राणी. अमिबा एक ते असेल्युलर होते, युनिसेल्युलर, आणि जे स्पॉन्जेस आहेत ते मल्टीसेल्युलर. ओके, येस. थँक्यू सो मच सर. पुन्हा एकदा अतिशय सुंदर आपलं मार्गदर्शन आणि चर्चा झाली स्पॉन्जेस या विषयावरती. आणि खरंच एक नवीन विषय आहे, त्यामुळे अजून या विषयामध्ये भरपूर म्हणजे काम करण्यासारखं आहे. आणि माहिती सुद्धा अजून जेवढा आपण त्याच्याविषयी जास्त अभ्यास करू तेवढी जास्त माहिती आपल्याला मिळेल त्याच्याविषयी. आपण आता थोडे अनाउन्समेंट्स आहेत त्याकडे वळूया. आपल्या संस्थेचे काही प्रोग्राम्स आहेत त्याच्याकडे. त्याआधी पुन्हा एकदा मी तुमचे मनपूर्वक आभार मानते आजच्या सेशन मध्ये तुम्ही मार्गदर्शन केल्याबद्दल. आणि मी पण पर्यावरण दक्षता मंचचे आभार मानतो की या पर्यावरण खुली चर्चेमध्ये मला सहभागी होण्याची संधी तुम्ही प्राप्त करून दिली. आणि खूप लोकांशी इंटरॅक्शन भेटलं आणि सगळ्यांशी मला बोलायला भेटलं. माझ्या गुरूंशी बोलायला भेटलं, शिंदे सरांशी. छान वाटलं. तर आपण थोडे आता पुढच्या आपल्या पर्यावरण दक्षता मंडळाच्या कार्यक्रमाचे काही अनाउन्समेंट करते. आपलं पर्यावरण फिल्म फेस्टिवल हे गेली अनेक वर्ष सुरू आहे. त्याच्याच अंडर आपण इको फिल्म क्लब सुरू करत आहोत. म्हणजे कोविडच्या आधीपर्यंत आपला हे फिल्म क्लब सुरू होता, परंतु मध्ये थोडा ब्रेक झाला होता. तर आता पुन्हा आपण 4 तारखेपासून म्हणजे दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी आपला इको फिल्म क्लब असणार आहे. यामध्ये विविध एन्व्हायरमेंटल डॉक्युमेंटरीज आपण दाखवणार आहोत आणि त्यावर चर्चा करणार आहोत. तर ह्याचं 4 जानेवारीला 4 ते 6 या वेळेमध्ये आपला फिल्म क्लब होणार आहे भास्कर कॉलनी ठाण्यामध्ये, नौपाडा. तर त्याचं मी पोस्टर आपल्या ग्रुपवरती शेअर करेन. जे नक्की तुम्ही सर्वांनी या फिल्म क्लबला उपस्थित राहावं अशी विनंती आहे. आणि याच्या केवळ 20 सीट्स आहेत, त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. फ्री रजिस्ट्रेशन आहे, तर सर्वांनी नक्की लवकरात लवकर ह्याला रजिस्टर करावं. त्यानंतर पुढचे अनाउन्समेंट जे मी सेशनच्या सुरुवातीला सांगितलं होतं आपला माझा तलाव या प्रकल्पाबद्दल, तर त्याची आता जी कॉन्फरन्स आपण करणार आहोत ती सुद्धा 4 तारखेलाच आहे, परंतु ती सकाळी होणार आहे. 4 जानेवारीला 10 ते 2 या वेळेमध्ये आपली कॉन्फरन्स आहे. यामध्ये डॉक्टर उमेश मुंडले सर हे पाणी विषयाचे तज्ज्ञ आहेत, त्यांचं आपण सेशन ठेवलं आहे. त्यानंतर आपण जे 3 दिवस कॉम्पिटिशन्स घेतले होते ज्याचा मी सुरुवातीला उल्लेख केला होता 17, 19 आणि 21 डिसेंबरला, त्याच्यापैकी जे बेस्ट परफॉर्मन्स होते मुलांचे, म्हणजे बेस्ट पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन होतं, बेस्ट स्ट्रीट प्ले होता आणि बेस्ट पोस्टर होता, या तिघांचं तिकडे आपण मेन कॉन्फरन्समध्ये
मुलं येऊन त्याच्याविषयी सादरीकरण करणार आहेत आणि मुलांचंच आपण पॅनल डिस्कशन देखील ठेवलं आहे तलाव या विषयावरती. तर असं ही इंटरेस्टिंग प्रकारची एकदम कॉन्फरन्स असणार आहे. तुम्हा सर्वांना नक्की म्हणजे विनंती आहे की तुम्ही या कॉन्फरन्सला नक्की उपस्थित राहावं. मी ज्यांच्याकडे माझा नंबर आहे त्यांना ऑलरेडी मी आपल्या या कॉन्फरन्सचा गुगल फॉर्म पाठवला देखील आहे. तरी सुद्धा पुन्हा एकदा ग्रुपवरती मी पाठवते. तर तुम्ही सर्वांनी नक्की या कॉन्फरन्सला उपस्थित राहावं ही विनंती आहे. त्यानंतर टेरारियम वर्कशॉप आपण करत आहोत ग्रीन लव्हर्स क्लबच्या अंडर. तर तो 12 जानेवारी 2025ला 3:30 ते 6 या वेळामध्ये होणार आहे. तर याला देखील तुम्ही सर्वजण नक्की उपस्थित राहावं. ज्यांना या विषयामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी याला वर्कशॉपला उपस्थित राहू शकता. हे पोस्टर देखील मी आपल्या ग्रुपवरती शेअर करेन. तुम्ही सर्वांनी नक्की या वर्कशॉपला उपस्थित राहावं. त्यानंतर अजून एक अनाउन्समेंट अशी आहे की पुढचा जानेवारी मधलं आपली जी खुली पर्यावरण शाळा असेल ती पाणी या विषयाला डेडिकेट केलेली आहे. म्हणजे सर्वात पहिले जलसाक्षरता या विषयावरती सेशन होईल आणि त्यानंतर नदीचे महत्व आहे, विहिरी आहेत, तलाव आहेत, या सर्व विषयांवरती आपले सेशन होणार आहे आणि यामध्ये तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करणार आहे त्या विषयामध्ये. तर पुन्हा आपण सर्व भेटणार आहोत पुढच्या वर्षी 3 जानेवारी 2025ला. तर आपण सर्वांनी नक्की त्या सेशनला देखील उपस्थित राहावं. आणि आपलं जानेवारी महिना खास आहे कारण की आपलं खुली पर्यावरण शाळेची वर्षपूर्ती पण तेव्हा होत आहे. म्हणजे फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये आपण खुली पर्यावरण शाळा सुरू केली होती आणि आपण आता ऑलमोस्ट 1 वर्षाचा प्रवास सोबत केला आहे खुली पर्यावरण शाळेच्या माध्यमातून. तर तुम्ही अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे खुली पर्यावरण शाळा पोहोचवावीत अशी सर्वांना विनंती आहे आणि नक्की पुढच्या सर्व सेशनला देखील तुम्ही उपस्थित राहावं अशी विनंती. आणि पुन्हा एकदा आपले आजचे जे स्पीकर आहेत डॉक्टर दिलीप काकवीपुरे सर, त्यांचे मनपूर्वक आभार की त्यांनी आजच्या अतिशय वेगळ्या विषयावरती खूप छान मार्गदर्शन केलं आणि तुम्हा सर्वांचे देखील आभार की अतिशय छान चर्चा देखील रंगली नंतर. तर पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप आभार आणि आपण पुढच्या सेशनला भेटूया शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता. तोपर्यंत नमस्कार.